माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी आमदार संजय देरकर यांच्यावर केला लोकांची दिशाभूल करण्याचा आरोप। ते म्हणाले की आमदार बनून त्यांना 6 महिने झाले परंतु अद्यापही त्यांनी जनतेच्या हिताचं कुठलंही काम केलं नाही आहे। जे पिदोरकर यांच्या आंदोलनाचे श्रेय आमदार संजय देरकर हे घेऊ इच्छितात असा आरोप माजी आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांनी या प्रसंगी केला। आजच्या आंदोलनातून धास्ती देऊन या विधानसभेचे आमदारांना खरं तर काही कारण असताना शेतकऱ्यांना आज विनाकारण त्रास देऊन तहसीलमध्ये बोलावलं आणि वाढू देऊ। तुमचे शास्त्रीय आदेश नाही, तुमचे नाही, केवळ आंदोलनाचं यश मिळू नये यासाठी त्यांनी कोणी असेल जरी असेल मार्ग असेल त्यांनी रीतीसाठी देऊ म्हणून लोक आले, वापस दिले। शासनाचे तुमचे आदेश नाही, कुणाला पत्र दिलं नाही, कुणाला दिलं नाही, परंतु हे 8 दिवस आज जे बोलतो निश्चितपणे शेतकऱ्यांना त्यांना प्रत्येकांना परमिशन पास देऊन किंवा त्यांना अधिकार पत्र देऊन 5-5 ब्रास रेती देणार आहे। आता 8 दिवसात आज तारीख किती आहे? आज तारीख आहे 15, 23 तारखेपर्यंत झालं तर निश्चितपणे तर तहसीलदारांना 6 दिवस दिलं, परंतु 23 तारखेपासून आम्ही जबरदस्तीनं जसं विजयभाऊन सांगितलं जबरदस्तीनं त्या ग्रामपंचायतच्या लोकांना बोलवून ज्यांचे आवास योजनेचे मंजुराचे पत्र देऊन त्यांना ट्रॅक्टरद्वारे रेती देण्यात येईल। म्हणजे आमदार जे देरकर साहेब आहे ते लाभार्थ्यांची दिशाभूल केली असं तुम्हाला असं वाटतं? 100% लाभार्थ्याची दिशाभूल केली, फसवणूक केलं, निवड केलं। कलेक्टरशी बोललो, मी कलेक्टरशी बोललो, कलेक्टर बोलून दिलो, आम्ही प्रस्ताव बोलवले, 5-7 दिवस लागते। पण त्यांनी पहिलेच त्यांनी आंदोलन आज होतं ना, पण आजच्या दिवशी मुद्दाहून बोलवलं। 6 रेतीचा प्रश्न तर मागच्या 6 महिन्यापासून आहे। 6 महिने झाले विधानसभा आमदार झाले, रेतीचं आंदोलन करता नसताना ते विरोधी पक्षात आहे। खरं तर आज आम्हाला आंदोलन करणं जर सत्तेत असल्यामुळे विजयभाऊ जरी आज त्यांच्या नावावर केलं असेल तरी ते सत्य असल्यामुळे सर्वसामान्यांचा पाठिंबा मिळाला पाहिजे। सर्व शेतकरी राजकारणाच्या बाहेर जाऊन सर्व सरपंच असेल अनेक पक्षाशी संबंधित होत असते त्या सर्वांना सोबत देऊन खऱ्या अर्थाने जो अन्याय होत आहे त्या अन्याय वाचा पडण्यासाठी म्हणून त्यांनी पक्षाचा बॅनर बाजूला ठेवून आज त्यांनी आंदोलन केलं। तरी पण पक्षाचा याला सक्रिय पाठिंबा आहे आणि 100% आंदोलन यशस्वीसाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। आमदार साहेबांना शिकण्याची गरज आहे का ज्या गोष्टी शैक्षणिक पद्धतीचं त्यांना माहिती नसो? नाही, मी असं म्हणणार नाही की त्यांनी खरं म्हणजे आंदोलन तो सकारात्मक पाहिजे। जनतेने ज्या अपेक्षा ठेवून दिल्या त्या जनतेच्या अपेक्षेसाठी समस्यासाठी त्यांनी आंदोलन केले पाहिजे, लोकांचे काम केले पाहिजे। आमच्या त्यांना सद्भाव असा आहे, पण केवळ दुसऱ्याला श्रेय भेटू नये। आता तुम्ही पाहताय आमदार होणार ते 6 महिने पूर्ण झालाय, 10 दिवस तुम्ही 6 महिने 1 रुपयाचं काम तरी मंजूर असलं तरी प्रशासन मंजूर जातो 1 रुपयाचं। त्यांचे आमदार फंडाच्या 1,75,80 लाख रुपयाच्या पैशाशिवाय अजून एकही काम त्यांच्या कारकिर्दीत मंजूर झालं नाही। मामा तलावाचा विषय मी स्वतः विधानसभा प्रश्न तो विषय पूर्व विदर्भात होता, आपण पश्चिम विदर्भात होतो, आपण तांत्रिकदृष्ट्या पश्चिम विदर्भात होतो, यवतमाळ जिल्हा, चंद्रपूर जिल्हा पूर्व विदर्भात होते। पूर्व विदर्भ प्रश्न सुद्धा मी स्वतः देवेंद्र फडणवीस उत्तर दिलं, तुम्हाला यवतमाळ जिल्हा सुद्धा पैसे देऊ, वडिला सुद्धा पैसे देऊ। त्या मामा तलाव मंजूर झाले, अनेक रस्ते मंजूर केले, मी केले, आमदार पण मंजूर केले, रस्त्याचाही त्यांनी बोर्ड लावत आहे त्याचा उत्तर की आमदार आहे नारळ पडाव, परंतु संजय देरकर यांच्या प्रयत्नाने ह्या रस्त्याचं भूमिपूजन पोरा जुलै 24च्या अधिवेशनात बजेटमध्ये मंजूर झाले काम आहे। जुलै 24 वर्षभर पूर्ण होत आहे आणि 10 ऑक्टोबर 24 मध्ये त्याचा टेंडर झालाय, मी पत्र देतो, टेंडर झालाय आणि ते आमदार झाले 26 नोव्हेंबरला। 23 नोव्हेंबरला मत झाले, 26 नोव्हेंबरला मी आमदार होतो, 26 नोव्हेंबरला ते आमदार झाले। 26 नोव्हेंबर 2024 नंतर 1 रुपयाचे काम मंजूर केलं असं त्यांनी म्हणतात। जो राष्ट्रीय विषय पण असतात जे जनतेचा सामान्य जनता राजकारणाच्या बाहेर जाऊन यायला पाहिजे होतं त्यांनी। मी जर तिथे बोललो असतो की लोकांना त्रास होत आहे, इथं असलेले सर्व भाजपचे आहेत, सर्वांना आपली विचारधारा आहे, होणाऱ्या त्रासासाठी ते आले ना आंदोलनाला। म्हणजे कोणीतरी त्याला संघर्षाला वाचा फोडली पाहिजे। विजयभाऊनं नेतृत्व स्वीकारलं, एवढ्या बळ होणाऱ्या 4-5 लोक महा पाहता, महिला पाहता, ज्यांना सामान्य माणसाचा त्रास होत आहे असे लोक नदीत पहिले वाढू धरम असते। खरं म्हणजे आजचं हे आंदोलन प्रतितास्पद होतं, परंतु शासनानं पत्र दिल्यामुळे जे 7-8 दिवसात रीती सुरू झाली नाही तर निश्चितपणे आम्ही या संदर्भातलं ट्रॅक्टर देऊन बैलबंडी देऊन शेतकरी आता आमच्या जरी जामने बैलबंडी देऊन सराव सुरू केलाय। नदीत सर्वांना बैलबाट्यावर तहसीलदार होत नाही, बैलबंडी ज्या रेती देऊन जा त्याप्रमाणे ट्रॅक्टर बैलबंडी देऊन रेती त्या नदीपात्र जे जवळ आहे त्यांना नेण्यासाठी मुभा करणार आहोत।
कारण ती जनतेचा संत पाहण्याची आमची क्षमता नाही. सरकार जनतेच्या प्रती संवेदनशील आहे म्हणून सरकारात्मक अतिशय आदेश दिले आहे. प्रशासन तो डील जाते, प्रशासन कुठं हे करते आहे म्हणून प्रशासनाला इथं अल्टिमेट प्रशासनाला सामान्य माणसाला त्रास देऊ नये म्हणून आजचं हे आंदोलन आहे. धन्यवाद.